जय शिवराय मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ई-केवायसी कशी करायची याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून जानेवारी 2023 मध्ये एक जी.आर. निर्गमित करून नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीचं वितरण करण्यासाठी राबवण्यात येणारी वितरण प्रक्रिया बदलण्यात आलेली आहे। डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसानग्रस्तांना मदतीचं वितरण केलं जात आहे। याच्यासाठी आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी असेल, गारपीट असेल, अवेळी पाऊस असेल, सततच्या पावसाचं नुकसान असेल, पूर परिस्थिती असेल किंवा चक्रीवादळ असेल, याच्यासाठी जी काही नुकसान भरपाई आहे ती शेतकऱ्यांना आता केवायसी करून पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जात आहे। 2021 मधील विलंबित असलेलं अनुदान असेल, 2022 मधील मंजूर झालेलं अनुदान असेल किंवा आता 2023 मध्ये झालेले अवेळी पाऊस गारपीट असेल किंवा 2022चं सततच्या पावसाचं अनुदान असेल, या अनुदानासाठीचे जी.आर. निर्गमित करण्यात आलेली आहे, नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे, त्याच्यासाठीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि जे पात्र झालेले शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना आता विशिष्ट क्रमांक देऊन ही ई-केवायसी करायला सांगितलं जात आहे। ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण देखील करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली आहे। मित्रांनो, ई-केवायसी करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ऑप्शन देण्यात आलेली आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला VLE लॉग इन करायचंय। मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्र अर्थात महाऑनलाईनच्या वेबसाईटवरती VLE यूजर ID आणि पासवर्ड टाकून तुम्हाला याच्यासाठी लॉग इन करावं लागणार आहे। हे लॉग इन केल्यानंतर आपण पाहू शकता डॅशबोर्डला लेफ्ट साईडमध्ये विविध ऑप्शन देण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये एक ऑप्शन ऍड करण्यात आलेली आधार प्रमाणीकरण। आधार प्रमाणीकरण वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची जी केवायसी आहे त्याच्यासाठीची लिंक देण्यात आलेली आहे। या इन पंचनाम्याच्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचंय। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दुसरे पोर्टल खुलेल, ज्याच्यामध्ये आपल्याला विशिष्ट क्रमांक विचारला जाणार आहे। जे लाभार्थी या ठिकाणी नुकसान भरपाईसाठी पात्र झालेले आहेत त्यांच्या याद्या तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेले आहेत। बऱ्याच ग्रामपंचायतीच्या ठिकाणी ढकवण्यात आलेले आहेत आणि अशा यादीमध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्याला मिळालेला विशिष्ट क्रमांक याच्यामध्ये टाकायचा आहे। विशिष्ट क्रमांक टाकून सर्च केल्याबरोबर त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव, गट क्रमांक, त्याचं बँकेचा खाते क्रमांक, आधार नंबर, मिळालेली नुकसान भरपाई, त्याचं नुकसानग्रस्त दाखवलेलं क्षेत्र, या सर्वांची या ठिकाणी माहिती दाखवण्यात आलेली आहे। ही माहिती तुमची बरोबर आहे काय ते तपासायचं आहे। याच्यामध्ये सर्व माहिती जर बरोबर असेल तर 1 नंबरचे ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये नो ऑब्जेक्शन किंवा कुठल्याही प्रकारची तक्रार नाही आहे। याच्यानंतर वेगवेगळ्या तक्रारी आहेत। तुमचा कधी आधार नंबर चुकीचा असू शकतो, अकाउंट नंबर चुकीचा आहे किंवा तुमची अमाऊंट चुकीची आहे, सर्वे नंबर चुकीचा आहे, अशी जर काही माहिती चुकीची असेल तर त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 ज्या ऑप्शन आहेत ते ऑप्शन सिलेक्ट करायचे आहेत। 1 नंबरचे ऑप्शन म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची तक्रार नाही आणि जर तुम्हाला याच्यामध्ये तक्रार नसेल, केवायसी करायची असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारची तक्रार नाही ही ऑप्शन 1 नंबरचे ऑप्शन सबमिट करून पुढे जाऊ शकता। याच्यानंतर माझा आधारचा जो डाटा आहे तो कन्सर्न करण्यासाठी माझी परवानगी आहे, ही ई-केवायसी करण्यासाठी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी माझी मंजुरी आहे, अशा प्रकारे खाली दिलेल्या ऑप्शनला टिक करायचे। त्या ऑप्शनवरती टिक केल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला एक ऑप्शन आहे आधार केवायसी करण्यासाठी, ई-केवायसी करण्यासाठी, त्याच्यावरती क्लिक करायचे। आता या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर दाखवला जातोय, परंतु मोबाईलच्या माध्यमातून OTPच्या माध्यमातून सध्या तरी ही ई-केवायसी होत नाही, त्याच्यामुळे तुम्ही मोबाईल नंबर टाकू शकत नाही किंवा मोबाईल नंबरवरून OTP घेऊ शकत नाही। लवकरच ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून OTPच्या माध्यमातून सुद्धा ई-केवायसी करता येणार आहे। आधार नंबर दाखवलेला आधार नंबर पाहायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला खाली बायोमेट्रिक आणि OTP अशा 2 ऑप्शन दाखवलेले आहेत। याच्यावरील बायोमेट्रिक वरती तुम्हाला क्लिक करायचे, कारण OTPच्या माध्यमातून सध्या जर OTP वरती क्लिक केलं तर तुम्हाला OTP सेंड करण्याची ऑप्शन येईल, OTP व्हेरीफाय करण्याची ऑप्शन दाखवली जाईल, परंतु OTP याच्या माध्यमातून सध्या तरी सेंड होत नाही। याच्यासाठी बायोमेट्रिक वरती क्लिक करायचे। बायोमेट्रिक वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिव्हाइस निवडण्यासाठी सांगितलं जाईल। याच्यामध्ये फक्त मंत्रा डिव्हाइस सिलेक्ट करू शकता। मंत्रा डिव्हाइसच्या माध्यमातूनच ही केवायसी करता येत आहे। मंत्राचं डिव्हाइस सिलेक्ट करायचं आणि मंत्राचं डिव्हाइस सिलेक्ट करून ई-केवायसी वरती क्लिक केल्याबरोबर तात्काळ तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं फिंगर स्कॅन करण्यासाठी ऑप्शन दाखवली जाईल। याच्यामध्ये तुमचं मंत्राचं डिव्हाइस तुम्हाला कनेक्ट ठेवणं गरजेचं आहे आणि मंत्राचं डिव्हाइस कनेक्ट असेल, तुम्ही फिंगर स्कॅन केल्याबरोबर तुमची ही ई-केवायसीची प्रक्रिया पूर्णपणे पार पडलेली आहे असा मेसेज येईल आणि तुम्ही याची प्रिंट देखील काढू शकता। प्रिंटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या झालेल्या ई-केवायसीची माहिती दाखवली जाईल, ती माहिती बरोबर आहे का पाहिजे त्याची प्रिंट किंवा PDF सेव्ह करून ठेवू शकता आणि ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच तुमच्या अनुदानाचं या ठिकाणी वितरण केलं जाणार आहे। ज्यांच्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत त्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण सुरू करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, ही ई-केवायसी कशी करायची याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात होती आणि याच्याबद्दलची एक सविस्तर माहिती होती।
मित्रांनो, सध्या तरी फक्त बायोमेट्रिकच्या माध्यमातून केवायसी होते, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आपले सरकार सेवा केंद्रावरती जाऊन ही केवायसी करावं लागत आहे. लवकरच शासनाच्या माध्यमातून याच्यामध्ये ओटीपीच्या माध्यमातून सुद्धा ई केवायसी सुरू केली जाईल आणि ती ई केवायसी सुरू झाल्यानंतर त्याच्याबद्दलचं सुद्धा अपडेट आपण आपल्या माध्यमातून नक्की देण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं. आता बरेच जण म्हणतील कोणते जिल्हे याच्यात पात्र आहेत, कोणत्या जिल्ह्यासाठी हे अनुदान आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सततच्या पावसाच्या अनुदानाचा GR आहे, ज्याच्यामध्ये 14 जिल्हे समाविष्ट आहेत. 26,50,000 शेतकऱ्यांना ते 1,500 कोटी रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे. याच्यापूर्वी 2021 आणि 2022 मधील प्रलंबित असलेले 29 जिल्ह्यातील शेतकरी त्यांच्या अनुदानाचे GR सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. मार्च एप्रिल मध्ये झालेला अवेळी पाऊस गारपिटीचा सुद्धा GR तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का, किती शेतकरी पात्र आहेत हे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. आणि आपण जर पात्र असाल, आपलं जर यादीमध्ये नाव असेल तर विशिष्ट क्रमांक घेऊन ही केवायसी करू शकता, जेणेकरून आपल्या अनुदानाचे या ठिकाणी आता वितरण केलं जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.